नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. ओवीने सुमित्राला फोन केलेला असतो. ती म्हणत असते की आजी, मला ना तुझ्याशिवाय करमतच नाही, प्लीज मला भेटायला ये ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, काळजी करू नकोस बाळा, आज मी तुला लपून ना पुन्हा तुझ्या शाळेमध्ये भेटायला येत आहे. आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. ती लगेच आता गावकऱ्यांना इकडे गाव जाहीर करते की ऋषिकेश तुम्हाला काय म्हणाला होता की रणदिवेंचा आणि माझा काहीही संबंध नाही, हे बघा. तेव्हा तिने आता प्रूफ करून दाखवलेलं असतं आणि लगेच आता इकडे ऋषिकेशला फोन येतो त्या शेतकऱ्याचा की तुम्ही तर म्हणतात ना की रणदिवेंचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे, मग तुमची मुलगी तर सुमित्रा रणदिवेबरोबर काय करत आहे शाळेत. आता ऋषिकेशने ऐकल्याबरोबर तो धावतच आता ओवीच्या शाळेमध्ये जातो. तेव्हा आता सुमित्रा ह्या समोरच असतात आणि त्या ऋषिकेशला इतक्या रागात पाहून खूप घाबरतात. पण त्यानंतर आता सुमित्रा ह्या काही घरी जात नाही आणि सारंग आणि सौमित्र त्यांना शोधत असतात. तेव्हा आता अवंतिकासुद्धा घाबरते. सारंग म्हणतो की आई अशी न सांगता कुठे गेली असेल. सौमित्र म्हणतो आईचा कुठेच पत्ता लागत नाही आहे. आता अवंतिका घाबरते आणि म्हणते की पण म्हणजे आपण आईंना कुठे शोधणार आहोत. आता तिथे ऐश्वर्या येते आणि ती म्हणते की कुठे म्हणजे जानकीच्या घरी, चला मी तुम्हाला दाखवते. असं म्हणून आता जानकीच्या घरी गुंडांना घेऊन सारंग आणि ऐश्वर्या आलेले असतात आणि जोराजोरात दरवाजा वाजू लागतात. आता सारंग खूप चिडलेला असतो. तो ऋषिकेशला म्हणतो की माझ्या आईला जर काही झालं ना तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल, तुम्हीच काहीतरी केलं आहे माझ्या आईचं. असं एकदम आता जानकी आणि ऋषिकेशवर सौमित्र आणि सारंग आणि ऐश्वर्या आळ लावतात. तेव्हा जानकी खूप घाबरते आणि ते असं धमकी देऊन निघून जातात. इकडे जानकीला काहीच कळत नसतं. ती म्हणते की ऋषिकेश काय चाललंय तुमच्यावरती, ते असा आरोप करून निघून गेले, काय भानगड काय आहे नक्की, काय केले तुम्ही. तेव्हा आता ऋषिकेशकडे याचं उत्तर नाही आहे प्रेक्षकांकडे. तेव्हा आता जानकीला ऋषिकेश काय उत्तर देणार पाहूयात पुढील भागात. धन्यवाद.